तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला। शिवकालीन दागिने घालत देवीची अलंकार पूजा करण्यात आली, तर दुष्काळाचं संकट टळावं यासाठी देवीला साकडेही घालण्यात आलं। गुढीपाडव्याच्या निमित्त मंदिरातील महंत यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। देवीच्या मुख्य शिखरावर आज गुढी उभारून महंतांनी आज गुढीची पूजा करून आता नववर्षाची सुरुवात केली आहे। माझ्यासोबत महंत आहेत। बाबाजी, काय सांगाल, काय उत्साह असतो हा? राम राज्याला ज्यावेळेस राम प्रभुचंद्र वनवासाला जात होते त्यावेळेस रामचंद्र प्रभू वनवासाला जात असताना तुळजाभवानी मातेने त्यांना वर दिला, म्हणून तुळजाभवानी मातेला रामाला वर देणारी म्हणून राम वरदायन म्हणून संबोधले जाते। व त्यानुसार रामाने ज्यावेळेस रावणाचा वध केला त्यानुसार गुढी उभा करण्याची प्रथा ही अयोध्यातून बी आहे, तुळजाभवानी मंदिरात बी आहे। म्हणून राम राज्यापासून ही गुढीची परंपरा आजही चालत आली आहे। तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर आजही गुढी उभा केलेली आहे आणि हिंदू नववर्षाप्रमाणे ही गुढी उभा केली जाते। आणि त्या दिवसापासून तुळजाभवानीच्या भक्तांना हे सुख समृद्धी आनंदाचे वर्ष जावं हीच तुळजाभवानीची प्रथा केलेली आहे। संबंध महाराष्ट्रात देशभरात ज्या दुष्काळाचं सावट आहे ते दुष्काळ सावट लवकरात लवकर दूर व्हावं ही तुळजाभवानी चरणी सर्व भक्तांनी आम्ही महंतांनी पुजाऱ्यांनी मिळून प्रार्थना केलेली आहे आणि लवकरात लवकर दुष्काळ सावट नीट व्हावं। जय भवानी, जय शिवराय। देवीला आज मुख्य अलंकार घातलेला शिवकालीन, काय वैशिष्ट्य? हिंदू नववर्षाप्रमाणे तुळजाभवानी मातेस आज एक नंबर अलंकार हे परिधान केले जातात। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळजाभवानी देवी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या 3 रूपात आहे। त्यामुळे देवीला आज महालक्ष्मी प्रमाणेच देवीचे अलंकार हे परिधान एक नंबर दागिने घातले जातात। तुळजापूरमध्ये देवीच्या मुख्य शिखरावर गुढी उभा केल्यानंतर तुळजापुरातील लोक गुढी उभा करून आपल्या नववर्षाची सुरुवात करतात। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, तुळजापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।